पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे राम रसाची चवी आन रस रुचती केवे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे महायुग पिठे तटे भीमर त्यावर कंडलिकाय जातो समागत तिष्ठन्तं आनंद कांदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपालाने देता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन संपदा भोज तेजस्पति प्रदेशम विधेन्द्रादि देवै सदास्तु यमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयात्मकानुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्ण रघुबर विमल जसु जोदायक परचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार ओम महिम्न पारंते परमविदुषी यज्ञ सदृशी स्तुतिर ब्रह्मादि नामपि तदवसन्ना स्वहि गिरा अथावाच सर्वस्वमदि परिणामावधि प्रणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरा प्रभु के चरण में सदा पुनि पुनि करु प्रणाम ऐसी माया आई रे मेरे प्रियतम श्याम जोड़निया कर करने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संसार दुःखाच्या आपत्तीला इष्टापत्ती मानून भंडारा भानुचंद्राच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडला विठाला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये अतिशय सुंदर विवेचन करत आहे मनुष्य म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे या पदापर्यंत जाण्याकरता जो सिद्धांत जो मार्ग जी साधना करावी लागते किंवा केली पाहिजे त्या साधनेचं
खऱ्या अर्थानं या ठिकाणी निर्वाळा देत आहेत, सिद्धांत या ठिकाणी जगाच्या समोर देत आहेत की बाबा रे, छान हवामानात असेल, राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. राम म्हणता, रामाचा उच्चार केल्याच्या नंतर आवाज थोडासा आवाज आहे. काय प्रॉब्लेम येते? काय प्रॉब्लेम येते? थोडासा आवाज आहे, थोडं इको राहू वाटलंस. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. राम म्हटल्यानंतर तुम्ही राम पदाला प्राप्त होऊ शकता, नवे नवे होणार. फक्त त्या नामाचा उच्चार प्रेमाने जर आपण केला, नाम जप जर केला, तर नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ऐशे सुख वचनी आहे. कोणत्या वचनी आहे? राम या वचनी आहे. विश्वासे अनुभव पाहे, विश्वासाने अनुभव घ्या. लोक सांगतात म्हणून ऐकू नका. तुकोबराय, तुम्हाला काय अनुभव आहे? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, राम रसाची चवी आन रस रुचती केवी, तुका म्हणे चापणी सांग. मला मज अनुभव आहे अंगे. जे जे काही तुकोबरायांना अभंगामध्ये जे अनुभव आलेले आहेत जीवनामध्ये, ते सगळे अनुभव म्हणजे तुकोबरायांचे जीवन चरित्र, म्हणजे तुकोबरायांची गाथा आहे. विठ्ठल विठ्ठल. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, गेल्या अनेक वर्षापासून अतिशय भव्य दिवस स्वरूपामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने, गुणीजनांच्या साथीने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि भव्य दिव्य नाम सप्ताहाचं निवेदन कुठं काटकसर नाही. मंदिर बघतच राहावं असं असतं हे मंदिर. अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. आतमध्ये गेल्याच्या नंतर एवढी प्रसन्नता मला जाणवली, एवढी ऊर्जा आहे त्या मंदिरामध्ये. समोर मी जेव्हा उभा राहिलो ना, तर रामचंद्राकडे पाहत होतो. खूप समाधान वाटलं. एवढ्या लांबून प्रवास करून मी आलो ना, त्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्या रामचंद्र प्रभूच्या मुखाकडे बघितल्यानंतर खूप बरं वाटलं, खूप समाधान वाटलं. मूर्ती खूप सुंदर आहे. संत लक्ष्मण महाराज असतील, आदिशक्ती सीतामाता असतील, प्रभू रामचंद्राची मूर्ती असते, अतिशय सुंदर, खूप सुंदर. पण त्या मूर्तीमध्ये चुके महाराज, ही मूर्ती कोणी बसवली मला माहिती नाही, कोणी आणायला गेलं तुम्हाला माहिती नाही. सरपंच कोणी सध्या गावचे कोणी सरपंच, खूप सुंदर मूर्ती आहे. चूक आहे, अगोदर सांगू, कीर्तन झाल्यावर सांगू. तुम्हाला जाणवले म्हणून मी बोलतोय तुम्हाला. महाराष्ट्रभर कीर्तन करत आम्ही फिरत असतो, प्रवास आमचा चालू असतो. खऱ्या अर्थानं खूप सुंदर मूर्ती आहे. पण मला थोडंसं जाणवलं, त्या मूर्तीकडे बघून एक थोडीशी चूक आहे. सांगू आता सांगू ना, आता सांगू आहे की नाही, म्हणजे तुमचा श्वास मोकळा होईल. मी मूर्तीच्या समोर उभा राहिल्याच्या नंतर ती मूर्ती फक्त माझ्या बरोबर बोलत नव्हती. ती जर बोलली असती ना, तर मी कीर्तन करायला उभा राहिलो असतो, कारण मी तिथंच राम झालो असतो. विठाला विठाला आपल्या या उपक्रमाच्या साठी करता, कीर्तनासाठी करता महाराष्ट्रामध्ये खूप आदरणीय ज्यांचं नाव घेतलं जातं, आदरणीय वंदनीय पूजनीय गायनाचार्य, भजन सम्राट, संगीत विशारद रवींद्रजी महाराज आव्हाड. त्यांचे वडील सुद्धा खूप मोठे महाराष्ट्राला देणगी आहे महाराष्ट्र. आणि वरून असे तुकोबरायांचा मुलगा संत झाला नाही, नाथबाबांचा मुलगा संत झाला नाही. संतांचे ते आप्त नव्हती संत. लक्षात घ्या, वाक्य लक्षात घ्या, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या तुम्ही. संतांचे ते आप्त नव्हती संत, पण महाराष्ट्रामध्ये
गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव खूप आदराने आणि प्रेमाने घेतलं जातं, त्यांचे वडील सुद्धा गायक होते आणि त्यांनी मुलगा सुद्धा गायक बनवला. परमात्म्याचं फळ असतं महाराज. म्हणून रवी महाराज हे माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संगीत अलंकार पूज्य आदरणीय संतोष महाराज पवार, तुम्ही ना नाव विसरलो, बऱ्याच वेळा भेट झाली. संतोष बाबा आहेत, खूप गोड त्यांचं गायन आहे. त्याचप्रमाणे पूज्य आदरणीय कृष्ण महाराज राहायचे, तुम्ही येतं स्वतः. अरे बाबा, नाही आमची भेट नव्हती आहे की नाही. आता तुम्हाला पहिल्यांदा बघितलंय मी, तर तुमच्या प्रेमात पडलोय. हाताला काय केलं? कुट्टी आणि दोरा सतत महाराज एवढं म्हणजे 2 वर्ष माणूस ते हे स्वर्गाच्या जवळच असतो तिथे असताना. तसा आपण प्रवास करत असताना मृत्यूच्या जवळ असताना 2 बोट. आता येताना जवळजवळ 120-140च्या स्पीडने आमच्या रामनाथ गाडी चालवली. पण मध्ये आम्हाला यायला उशीर ह्या कारणाने झाला की आता मार्च झाल्याच्या नंतर ते पोलीस लोक गाडी चेक करतात, कुणाचं लायसन आहे का, गाडी योग्य आहे का, कागदपत्र क्लिअर आहेत का. आता त्यांनी आम्हाला पकडलं, गाडी साईडला घ्यायला लावली. अरे बाबा म्हटलं 140चा स्पीड आहे, नको काही डिस्टर्ब करू विनाकारण. पण त्याने नाही, गाडी साईडला घेतली महाराजांनी, गाडी साईडला. मी खाली उतरलो, मला मी उतरल्याशिवाय हे शांत बसणार नाही, कारण आतमध्ये गाडीत मग त्यांचा युग आहे होतो. त्यांना एकच वाक्य वापरलं, म्हटलं साहेब एक वाक्य लक्षात घ्या, पुढं तुम्हाला काय कारवाई करायची ती करा. तेव्हा तुमचं आणि आमचं नातं खूप जवळचं आहे. पोलीस आणि महाराज, गुन्हा घडल्याच्या नंतर तुम्ही येत, पण गुन्हा घडू नये याच्यासाठी महाराष्ट्रभर आम्ही रात्रंदिवस करतोय. आणि ही नारदाची गादी गुन्हा घडू नये म्हणून उभी आहे. तुम्हाला काय करायचं ते करा. तो महाराज पाया पडला. तो म्हणलं महाराज तुम्ही कुठले? म्हटलं मी आळंदीच आहे. बस म्हटलं मला वेळ नाही, अजून तुला काही वाक्य सांगितलं असते पण मला वेळ नाही आता. त्यांनी माझा नंबर घेतला, तर ते फाळनेरचे आहेत. नंतर त्यांचा फोन येईल, नंतर काय बोलले ते तुम्हाला सांगेल. कृष्ण महाराज खूप गोड स्वभाव आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातूनच ही सेवेचा योग आणि संपूर्ण गावकऱ्याच्या माध्यमातून आणि असं सेवेचा खऱ्या अर्थानं योग मला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आदरणीय वंदनीय पूजनीय ज्यांचं पक्वाद क्षेत्रामध्ये खूप आदरानं नाव घेतलं जातं. चाट म्हणलं की चाट, थाप म्हणलं की थाप, खूप सुंदर असं आहे की नाही. थापा नाही, थाप म्हणलं मी, थापा पण म्हणजे कृष्ण महाराज राम श्रद्धेनं जो कीर्तन ऐकतो त्याला कीर्तनाचं फळ मिळतं. विठाला कृष्ण महाराज आहे. त्याचप्रमाणे बोलते ना त्यांचं नाव, कारण कसं असतं माहितीये का, शास्त्र सांगते मोठ्या व्यक्तीचं, गुरुचं, पतीचं नाव घेतलं नको पाहिजे. म्हणून आपण ते पितृतुल्य आहेत महाराज. अरे भाऊ महाराज बोंदे 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 महाराज त्यांचंही कृपछत्र आहे माझ्या पाठीमागून. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. ते मागे आहेत, प्रभू रामचंद्र पुढे आहेत, तुम्ही साईडला आहात. हे मला तुम्हाला 2 तास कसं न्यायचंय ते तुमच्यावर अवलंबून आहे, ठीक आहे. ही सगळे गुणीजन मंडळी ते नाव आहे ना, त्यांनी तर खूप सहकार्य देशपांडे असतात ते देशपांडे बाबा पुरोहित या गावातले. लाथ मारले, नरसिंह प्रगट झाले, भक्त प्रल्हादाचा सांभाळ केला, हिरण्यकश्यपूला मारलं. अवेश अवतार भगवंताला धारण करावा लागला. आणि हे अवतार जे आहेत ते अवतार घेण्याच्या पाठीमागे काहीतरी प्रयोजन आहे. जीव जेव्हा पृथ्वीवर येतो त्याला काहीतरी कार्यकारण भाव आहे. परमात्मा जेव्हा पृथ्वीवर व्यापक सगुण निर्गुण असणारा परमात्मा सगुण साकार होतो त्याला काहीतरी कारण आहे. आणि संत जेव्हा या पृथ्वीवर येतात त्यांचं सुद्धा येण्याचं काहीतरी कारण असतं. विठाला विठाला अनिच्छा कारणाने यावं लागतं.
इच्छा कारणाने राहावं लागतं, इच्छा कारणाने निघून जावं लागतं, त्याला जीव म्हणतात. अगा कर्मीचे उरावे ते सुख दुःखी भरावे ते भोगावया यावे ते आहे का. आणि याला रूपा बळे रोणी खळे हरिदासे साधू संतांनी स्वतःच्या ताकदीवर त्या भगवंताला आणलं आणि त्याला यावं लागलं. कारण भगवंताला बांधण्याकरता आणि भगवंताला खेचण्याकरता फक्त प्रेमाची दोरी महाराज. त्याच्यापेक्षा आपल्याकडे किती ताकद आहे, आपल्याकडे किती ब्रॉड ताकद आहे, समजा मोठी ताकद आहे, आपल्याकडे किती राजकीय ताकद आहे, किती आपण मास लीडर आहोत, याचं काही त्याने घेणं नाही देवाला. हे सगळं त्यानेच तयार केलेलं आहे की नाही. मग त्याने तयार केलेलं आहे, त्याला त्याची काय भीती असणार आहे. नाही, त्याच्यामध्ये असणारं जे हृदय, ते हृदय भगवंताने दिलेलं आहे ना, त्या हृदयाने भगवंताला खेचा, तो आपल्याला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठो पवित्रो यदि नाम घोषो हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. जर हृदय पवित्र व्हावं वाटत असेल तर त्या ब्रह्मावर, त्या पूर्ण असणाऱ्या अवतारावर, त्या रामचंद्र प्रभूवर विश्वास ठेवा. नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. करता दिला आणि वाणी कशा करता दिली तर त्या वाणीनं भगवंताचं भजन करा आणि हृदय युक्त अंतःकरणानं करा. महाराज काय होईल, काय होईल म्हणण्यापेक्षा हे कशाला विचारतात. तुकोबरा म्हणतात फक्त तुम्ही नाव घ्या, तुम्ही त्या पदाला प्राप्त व्हाल. अभंगाचं पहिलं चरण. राम आपल्या बरं का टाळी वाजवण्याचे फायदे सांगतो तुम्हाला. आता इथे जेवढे आलेले आहेत ना, महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असेल, आपल्या हे बघा 72,000 नाडे आहेत बरोबर. 2 हात आहेत आपल्याला, 2 हात आहेत ना. ह्या हातातून 36,000 नाड्याचा उगम आहे आणि ह्या हातातून 36,000 नाड्याचा उगम आहे. आता नाड्या किती सूक्ष्म आहेत. एक नाडी जर ऍक्टिव्ह झाली तर 9 कॉम्प्युटरचं काम करते. एवढ्या सूक्ष्म नाड्या आहेत बरं का. एवढ्या सुंदर नाड्या आहेत. ऐका 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 कडे
एवढ्या ह्या नाड्या ज्या आहेत ना आपल्या, काही काही माणसाच्या कधी कधी काही सूक्ष्म नाड्या ब्लॉकेज होतात, मग दवाखान्यामध्ये जावं लागतं आणि दवाखान्यामध्ये जेवून जातो व्यक्ती आणि तिकडून आणताना रामनाम सत्य हे करावं लागतं. कधी कधी ही परिस्थिती होते. मग आपलं जर एखादी नकळत एखादी शिर चॉकअप असेल तर आपण ही टाळी जर वाजवली ना, अशी टाळी असं विठ्ठल विठ्ठल हृदयावर दाब येतो ना, असं हृदय ऍक्टिव्ह होतं आणि संपूर्ण नाड्या ऍक्टिव्ह होतात. तुम्हाला जर बोर झालं तर कोणत्याच मेडिकल मध्ये औषध नाही. बोर झाल्यावर, बोर दुखलं तर तुम्हाला गोळी घेता येते, डोकं दुखलं तर घेता येते, ताप आली तर घेता येते. बोर झाल्यावर तुम्हाला गोळी आहे का? एखाद्या मेडिकल मध्ये दादा आम्हाला एक गोळी द्या. काय झालं? बोर झाले. बोर झाल्यानंतर गोळी नाही. मग त्याच्याकरता नामस्मरण आहे आणि नुसतं नामस्मरण नाही, टाळी वाजून नामस्मरण करा. टाळ्या वाजवा, रोज तुम्ही फक्त 50 टाळ्या वाजवा आणि तुमची मनस्थिती आणि तुमची एनर्जी चेक करा. डाऊन झालेला व्यक्ती लगेच उत्तेजित होतो आणि खऱ्या अर्थानं टाळी वाजवली पाहिजे. आणि म्हणून टाळी, तुम्ही पण टाळीच्या काळा करताय. काळी लोकला नाद, आपण तुम्ही टाळा करताय. तुम्ही टाळी वाजवा. तुम्हाला टाळीचे फायदे आता मी सांगितले, आता इथून पुढे तरी वाजवा. विठाला विठाला. आपल्याला राम व्हायचंय, बरोबर. रामचंद्राचं मंदिर आपल्या गावामध्ये आहे. खूप सुंदर मंदिर आहे. गावही खूप सुंदर आहे. आणि गावामध्ये आल्याच्या नंतर मला इथं, आता मी इथं उभं राहिलोय ना, मला वाटत नाही हे या पिंपळगावामध्ये, पिंपळगावात ना, तुम्ही बाहेर असेल का? मला वाटलं बाहेर काही मंडळी आली का काय. नाही, सगळी गावातलीच आहे की नाही. त्या पिंपळ गावामध्ये एक कीर्तन चाललंय असं मला वाटत नाही महाराज. हे कीर्तन मला असं वाटतं साक्षात अयोध्येमध्ये चाललंय की काय. काय सुंदर वातावरण आहे. आपल्याला राम व्हायचंय की नाही. मग काय करावं लागेल हे बघा. या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर काही तत्व वेगवेगळे आहेत आणि त्याच्या साधना वेगवेगळ्या आहेत. एक साधू आहे आणि एक देव आहे. दोनच तत्व आहेत. ते अंशांशी जे अवतार आहेत ना, जे जनरी दैवत, तो विषय थोडा पाठीमागे ठेवला मी. आता पुढे पाऊल टाकले. वेळ कमी आहे आपल्याकडे. ते सगळे सांगितले असते पण आता वेळ नाही. तुम्ही म्हणतात ना, संत आणि देव या मृत्यू लोकांमध्ये, या पृथ्वी तलावर खूप ग्रेट आहे. आपल्याला राम व्हायचंय, सच्चिदानंद पदवी आपल्याला प्राप्त करून घ्यायची ना, मूळ स्वरूपाचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचंय ना, मूळ स्वरूपाला प्राप्त व्हायचंय. तो का म्हणे होता ठेवा टोया भावा सापडला. त्या मूळ स्वरूपाला आपल्याला जायचंय ना, मग काय करा? राम म्हणा. राम शेवट जर चांगला व्हावा असं वाटत असेल ना, तर भगवंताचं भजन करा. राम नामाचं भजन करा. एक पृथ्वी तत्वाचा जर आपण विचार केला तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. एवढ्या जवळ बोलल्यानंतर सुद्धा आवाज येत नाही म्हणलं आता मी काही करू शकत नाही. किती जवळ झाला आता, अंतरच ठेवलं नाही मी. अंतरच नाही, 8 इंच सुद्धा अंतर नाही ठेवला.
राम नाम. या पृथ्वी तत्वाचा जर विचार केला तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश तत्व आहे आणि आकाशाचा गुण काय कृष्ण महाराज? शब्द. वा, आकाशाचा गुण काय? शब्द. आणि तो शब्द या जगामध्ये पवित्र आहे. त्या शब्दाची साधना आपल्याला करायची. त्या शब्दाची साधना करायची. खरं सांगू का तुम्हाला, एक देवाचं नाम आहे तो शब्दच आहे आणि एक संतांचं नाम आहे तोही शब्दच आहे. संतांचं नाव आणि देवाचं नाव, देवाचं नाव 4 पद्धतीने कार्य करतं आणि संतांचं नाव सुद्धा 4 पद्धतीने कार्य करतं. संतांचं नाव घेतल्याच्या नंतर बघा, जीवानं संतांचं नाव घेतल्याच्या नंतर पापाची निवृत्ती होते, पुण्याची प्राप्ती होते, माया निवृत्त होते आणि मोक्ष पदाला व्यक्ती पोहोचतो. आता देवाचं नाव घेतल्याच्या नंतर पापाची निवृत्ती होते, पुण्याची प्राप्ती होते, माया निवृत्त होते आणि मोक्ष पदाला प्राप्त होतो. मग तुम्ही म्हणाल महाराज, संतांच्या बाबतीत आपण जर विचार केला, संतांचं नाव घेतल्यानंतर पुण्य मिळतं. हो, पुण्यवंत भावे जाती संतांची या जपे पाप सुद्धा निवृत्त होतं. मग महाराज आम्हाला सांगा, संतांच्या नावाने आमची माया नष्ट होईल का? हो ना, 100% होईल. ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. संत महिमा वर्ण किती, निर्जीव चालवी भिंती. संत नामदेव महाराजांचे पुत्र नारा महाराज, नारायण महाराज या ठिकाणी वर्णन करतायत अभंगामध्ये. ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया. संत महिमा वर्णो किती. आणि महाराज, माया नष्ट होते, माया निवृत्त होते, मोक्ष मिळतो. हो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. ज्याला ज्ञानाचे डोळे आहेत ना, त्याला हा अवतार कळतो. किंवा ज्याला ज्ञान, जो अज्ञानी आहे, राजाविषयी मूर्ख आहे, त्याला संतांच्या बाबतीत काही माहिती येत नाही. विमुढा नाम पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. या वाक्याचा बोध होण्याकरता मानवी जीवनामध्ये पहिला टप्पा असतो, पहिलं तत्व असतं ज्ञान कमावलं. भगवंताने शरीर दिलं आहे, शरीर मन बुद्धी दिली आणि हृदय दिले. शरीर
नाही, एका माणसाने येऊन सांगितलं गणना सुद्धा करता येत नाही. हिंदीमध्ये तुला केळी वाटायची म्हणून तो म्हणला मी दान करतो, तू काय समजतो काय आम्हाला? ही झापायची ताकद मला त्याच व्यक्तीमध्ये असते जिनं आयुष्य समर्पित भगवंतासाठी केलं. बुद्धिमान जन्माला येतो आणि तोच बुद्धिमान व्यक्ती जर ती बुद्धी संसाराकरता वापरत असेल तर रावणासारखाचा संसार मातीस मिळालाय आणि कधीतरी मिळालेला बुद्ध्यांक हा भगवंत प्राप्ती करता आपण वापरला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचा आणि प्रपंच जर चांगला करावा असं तुम्हाला वाटत असेल, भावाने भावाबरोबर कसं वागावं, आईनं मुलीबरोबर कसं वागावं, बापाने मुलाबरोबर कसं वागावं हे जर तुम्हाला कळावं असं वाटत असेल तर माझ्या प्रभू रामचंद्राचं जे काही अनुकरण आहे रामकथेमध्ये ते सगळं विवेचन केलेलं आहे. त्या प्रभू रामचंद्राचं खऱ्या अर्थानं माझे प्रभू रामचंद्र कसे आहेत बघा ना. त्याची आकृती दिव्य आहे, संस्कृती दिव्य आहे, प्रकृती दिव्य आहे. प्रभू रामचंद्राची आकृती किती दिव्य आहे पहा ना. बघितल्यानंतर बघावंच वाटतं. सावळे सुंदर रूप असे प्रभू रामचंद्र आहे. आणि जेव्हा आपल्याकडे बरोबर 12 वाजता मी जन्म करेन. दशरथ राजा आणि दशरथ आणि अजून कोण कौसल्या दशरथ के नंदन. कौसल्या सुमित्रा आणि कैकेयी तीनही पत्नी होत्या पण मुलं नव्हती. आणि प्रपंच भरून दिसावा असं जर आपल्याला वाटत असेल, आपल्या घरामध्ये गोकुळ नांदावा असं जर वाटत असेल तर प्रत्येकाची अपेक्षा असते, प्रत्येकाची इच्छा असते आमच्या घरामध्ये पाळणा हल्ला पाहिजे. ज्या घरामध्ये पाळणा नाही त्या
घरामध्ये आनंद नाही, ज्या घरामध्ये पाळणा आहे त्या घरामध्ये आनंद आहे. मग पाळणा हरत नाही. राजा दशरथ काही सामान्य व्यक्ती नव्हती महाराज. इंद्राला मदत करणारी ती व्यक्ती होती, महान व्यक्ती होती ती. इंद्राला जिंकून देण्याची ताकद युद्धामध्ये ज्या राजा दशरथाची होती. त्या राजा दशरथाने जेव्हा विचार केला आणि चिंताग्रस्त बसले, असं वाटलं आपल्या घरामध्ये पाळणा हलत नाही, आपल्या घरामध्ये मुलं नाहीत, या संपूर्ण राज्याचं आपल्याला करायचं काय. मग त्याकरता काय करावं लागेल तर पुत्र कामिष्ठी यज्ञ करावा लागेल, अश्वमेध यज्ञ तयार करावा लागेल. आणि तो यज्ञ केल्याच्या नंतर तुम्हाला मुलगा होईल. आता मुलगा होईल हे सिद्ध झालं. यज्ञ प्रारंभ केला, यज्ञाचा आरंभ केला, पण अनेक राक्षस येऊन त्या यज्ञाचा विध्वंस करत होते. यज्ञ पूर्णतेकडे जाऊ देत नव्हते. काय करावं काय करावं टेन्शन आलं. जसं तुम्हाला टेन्शन आलं तसं टेन्शन आलं. आता काय करावं काय करावं म्हटल्याच्या नंतर विचार केला, जाऊ दे म्हटले आता. मग विभांडकाचे पुत्र शृंगी ऋषी, त्या शृंगी ऋषीच्या हस्ते जर तुम्ही यज्ञ केला तर यज्ञ तुम्हाला पायस दान देईल, म्हणजे प्रसाद देईल. आणि तो प्रसाद तुम्ही तुमच्या पत्न्यांना द्या. आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने सांगितलं तो प्रसाद तुम्ही त्यांना द्या, तुम्हाला मुलगा झाल्याशिवाय राहणार नाही. मग आकाशवाणी झाली, ते ऐकलं. शृंगी ऋषीला आणण्याकरता गेले. शृंगी ऋषीच्या हस्ते तो यज्ञ अश्वमेध पुत्र कामिष्ठी यज्ञ त्या ठिकाणी संपन्न केला. आता जेव्हा हा यज्ञ संपन्न झाला तेव्हा त्या यज्ञातून त्या यज्ञ भगवंतानं खिरीचा प्रसाद दान दिला. तो जेव्हा दान दिला त्याचे 3 तुकडे केले, एक कैकेयीला, एक सुमित्रेला, एक कौशल्येला. आता कैकेयी रुसली का, देखणी होती ना, आज तो थोडासा करू. माझ्या लेवलला यांची कसं काय तुलना केली, मी दिसायला कशी आणि ह्या कशा, आणि माझ्या बरोबर यांची तुलना नाही. मला मोठा भाग पाहिजे, अर्धा भाग मला पाहिजे, अर्धा भाग त्यांना दोघींना द्या, अर्धा भाग मला पाहिजे. आग्रह केला, रुसून बसले. तेवढ्यात तो पिंड घारीने झडपिला. तो घेऊन गेली पिंड, आहे की नाही, घार घेऊन गेली. तो पिंड घेऊन गेल्याच्या नंतर खरं सांगू का, अर्ध्या पिंडाचे राम लक्ष्मण आणि भरत येत, आणि अर्ध्या पिंडाचे एकट्या अर्ध्या पिंडाचे हनुमंत राहिले. अंजनीकडे नेऊन दिला तो पिंड, अख्ख्या अर्ध्या पिंडाचे. आणि म्हणून खरं सांगू का, अरू सजवू नका. कधी कधी चांगल्या कार्यामध्ये आपण अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो. काही काही माणसं, म्हातारी माणसं, अहो लग्न असतं, त्या लग्न मंडपामध्ये अशीच साडी आणली, तशीच साडी आणली, असंच लुगडं आणलं, असाच फेटा आणला, हे धोतर आणलं. जाऊ द्या ना, चांगलं होतंय ना, ते दोघांचं मस्त आनंदात लग्न पार पडतं. तू कशाला टेन्शन देतो त्यांना, आहे की नाही. आता नाही तरी राहिलं काय, केलं ना सगळं, आता टेन्शन देण्यात काय म्हणजे नाही. पण ते माणसाचा स्वभाव असतो, एकमेकाला ओढून खेचून धरण्याचा प्रयत्न करतात. त्या कैकेयीनं राग आला आणि शेवटी मग परत त्या राहिलेल्या तुकड्याचे 3 तुकडे केले, तिघींना दिले. आणि मग तिघींना दिल्याच्या नंतर खरं सांगू का, रामचंद्र प्रभूचा जो जन्म आहे ना, रामचंद्र प्रभूचा जन्म कर्मच मे दिव्यम. रामचंद्र प्रभूचं कर्म दिव्य, रामचंद्र प्रभूचं जन्म दिव्य. त्या दिव्य जन्माचं आणि कर्माचं आपण स्मरण जरी केलं ना तरी आपल्याला पुण्य मिळतं. याच्यापेक्षा काय पाहिजे, आपल्याला पुण्य मिळतं, आपण पवित्र होतो. रामनवमीच्या दिवशी, अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, आणि रामनवमीच्या दिवशी कृष्ण महाराज विठाला विठाला शुक्ला
बंधू 4 भाषेमध्ये ज्यांचं प्रभुत्व आहे, मराठी असेल, इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, भाषेचा प्रचार आणि प्रसार करून आलेले आहेत असे आमचे पालवे शास्त्री. त्यांनी शिंदे साहेबांना नंबर दिला. शिंदे साहेबांचे आभार मानतो. पंच कमिटीचे गावकरी. गुन्हा घडल्याच्या नंतर पोलीस यंत्रणा आहे, पण गुन्हा घडू नये याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस उभे, नारायणाच्या गादीवर उभे. साहेब म्हणले तुम्ही कुठले? म्हटलं मी आल्यानंतर तुम्ही जा बरं म्हणले लोक, नंतर बोलू फोनवर. म्हणून साहेब आले, साहेबांचे आभार मानतो. साहेबांचा नंतर आपण आहे का नंतर करू. ज्ञानेश्वर माऊली